भजन चालू होते ते आठवा, भेटकाळ आठवा, आपण श्री बाळापूरकर बाबांचं पूजन केलं ते आठवा, स्मरण करत असताना काही ना काही देवाचं चतुर्युग साधनाचं आठवा, मग हळूहळू आपण लीळेकडे जाऊ. आज लीळा ऐकली आठवेल. मग दिवस कोणते होते त्याच्यानुसार स्वामींचा वेश कोणता होता. स्वामींना पूजा अवसर झालेला आहे तर पूजा अवसरामध्ये आडवा टिळा आहे, आडारी केलेला आहे, ऊर्ध्वपौंड टिळा आहे, पूजा अवसर झालेला आहे. मग कदाचित गळ्यात गळदंड आहे का, हातात हातसरे आहेत का, स्वामींनी अंगी सदरा परिधान केलेला आहे का, स्वामी चालताय स्वामीच्या श्रीचरणाला बाईसांनी उपांनो घातलेले आहेत का, या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवता येतात. मग जेव्हा स्वामींनी लामाईसांच्या कपाळावरती श्रीचरण ठेवला तेव्हा उपांनो काढून ठेवला. या सगळ्या लीळा आपल्याला आठवायला हळूहळू हळूहळू भक्त कोण होते, जवळ त्या सोबत कोण होतो, ते सगळं आपण जर आठवत राहिलं तर नामस्मरणाची गोडी. कशाहून गोड आहे, सुधा सुधा रसाहून काहीतरी आहे ना, जाऊ द्या ना बाबा, काहीतरी आहे, तुम्हाला माहिती ना, मला माहिती.